बाई ना माले प्रश्न पहिला उमजीन राय ना आणि तू प्रश्न पाचवा पूछी घ्या बाई ने अरे अडचण आहे कोणती विचारू बोया काकाना बी अरे आराम करा स्क्वॉड कडनं कॉपी मागतो तू कोणत्या शाळेचा विद्यार्थी आहे तू रे नाना भाऊ तुमना बुऱ्या म्हैसनी पाळलीनी शपथ दे तुमले पयाड नाना भाऊ पयाड 10वी ना बोर्डाना पेपर आहे नाना भाऊ पयाड ओ काकाना अरे यातुना 60 ला दूर कर रे माल दिकीन रे यातुना तंगड्या वरते ले अरे काय लोमकाडी बट नाही इथला पयाड रे करा तो यातुना 60 ला वरते ले अहो काका आज की नाही आमचा 10वीचा विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पेपर आहे आम्ही त्यात शिकलो आहोत गती व गतीचे नियम आपण आपले वाहन सावकाश चालवा अन्यथा मला सीट बेल्टची व्यवस्था करा ओ काकाना बापे जमाने तू कधी डुक्कर रिक्षा मा सीट बेल्ट केले का रे बैरा उंदी मुसळीना एक म्हणे पयाड एक म्हणे बागी चालाव मी बाई ना दोन्हीच दिसून डुक्कर राखते की रिक्षा मा काय के बट्टस का पयाड नाना भाऊ पयाड त्या बाईचा तुझ्या बलता जीवे साला रिक्षा मध्ये पायची चढेल पडेल तर डुक्कर रिक्षा आहे पयाड नाना भाऊ पयाड एक मिनिट भी वाया जायला नको आपला पेपर आहे आज बोर्डाचा पयाड नाना भाऊ पयाड बाई ना सडेल पडेल म्हणा का मला डुक्कर रिक्षाले सडेल पडेल का होय ना पण 3 शिवाय तुले कुत्र बी बसाळच नाही ना रे तुले कोणी गाडीवर बसाळत नाही ना बाळवाले रे आणि 1 मिनिट का वाया जाय ना असं इथला अभ्यास करेल तू बाळवानी तळे जायचं काप्या महिन्यात लिखी तू पेपर बाई ना पयाड नाना भाऊ म्हणे आज दिसू ना बाळवी ना रे बाई नी अशी रिक्षा उराय का उराय रे अशी मागे उचकी राहिली रे अहो बाळवा कोण राहू मागे बटेल रिक्षावर अहो कोपरावर बटेल बाळवा कोण राहू रे ओ नाना भाऊ तू ऐकत नाही का रे अवसा तू आपाचा डेवर पोटे येणार राहू रे तीन बाई नाव जामर बुचकन काय खावला काम आहे गडी अहो का गर्दी करा ना रिक्षा मा या 10वी ना पेपर आणि याना काही संबंध आहे का काम काय करा ताऊ आणि बसना दे बसना आगू कोपरावर बाई पुढला जागा असं उचकी राहणार ना उराय नाही बाळवा रे नाना भाऊ बाई ना त्यांनी 17 नंबर ना फॉर्म भरलेले ना हो 10वीले त्यांनी बी 10वी ना फॉर्म भरलेले 17 नंबर ना बाहेरतून बाई ना तुम्ही रेग्युलर पोरे तुमने पास वाणी मारा मारे आणि 17 नंबर ना फॉर्म भरायचा कोणता जेडा गाडी देवा याको बाई बाळवा 5 वरीस ना गॅप मार दे ना तवच बरे ना तवच पास होई जाता आता कोणता पास व्हाल तू बाया ग्या रे आणि पास होईसन कोणता तू जेडा गाडी दिसी भो बाई ना बोइले बार तुम बाय ना नाना भाऊ मन राय बर का बाय मना घरना माल बोलतात नाही आणि तू कोण वाया चालणार आहे तिसरी ठिकाणी बाय ना मन डोकी फिरणे ना तुल बिनतून रिक्षाले भी दिसू मी डाय नाला मा फेकी ना रहेगा बास ना बजेगी बांसुरी ओ काका ना खाले बट रे बाई रिक्षा तुम पडना बिना ना या रस्त्याले 50 फूट न खड्डा पड दे रे काका ट्रॅफिक जाम कट्टाक्षी रे बट खाले बट तू पयाड रे नाना भाऊ पयाड रे ओ दादा तुला पाय पडस रे नाना भाऊ पयाड रे 5 मिनिटं बाकीच रे काय रे ओ नवरा काय ये ना परीक्षा केंद्र चला उतरा पटापटा मंगल भवन अमंगल ओ बाईचा सोन्या भाऊ प्रश्न 5वाचं पहिलं दे रे आहे का तुझ्याकडे प्रश्न 5वाचं पहिलं काही कॉपी बिपी बाई ना माले प्रश्न पहिला उमजीन राय ना आणि तू प्रश्न 5वा पूछी घ्या बाई ना करे नाही रे हो काकाच्या प्रश्न 5व्यात बिकव्यात मी पोहोचलोय मी अरे मी पहिले प्रश्न 5वा लिहितो कारण तो जास्त मार्काचा राहतो ना आपसात बोलू नका रे परीक्षा चालू आहे ना कोणी आपसात बोलणार नाही काही अडचण असेल तर मला विचारा बाई ने अरे अडचण आहे कोणती विचारू बोया काकाना बी ओ प्रभाकर बाय माले देणार हो प्रश्न पहिला देणार आहे बाय माल ते काही उमजी राह ना भाऊ काकाना माल देते काहीतरी पुरा कोरा पेपर आहे म्हणा मी तेव्हा सांगायचो तुम्हास अरे अभ्यास करा नाही ऐकायचे तुम्ही खरं तर
कॉपी हा प्रकार गैरप्रकार आहे. कॉपी कोणी करू नये. स्वतःच्या मनाचा पेपर लिहिला पाहिजे. तू पण स्वतःच्या मनाचा पेपर लिही. एक दिवस नक्कीच यशस्वी होशील. एक दिवस यशस्वी होशील व सुरे काकाना आते ते यशस्वी कर दे मले भविष्यानं दकच्चे बैना सांग नव्हे ते सांगत नाही मला उत्तर तडे तत्वज्ञान काय शिकाळा ना बैना. हे आपसात बोल नका. तुम्हाला बोलायला नाही लावलं ना मी. बैठे स्कॉड आलेले आहेत. ते आता वरती येतील. कोणीही कॉपी करू नये. आपापला पेपरात डोकं घाला आणि लिहा. स्कॉड येत आहे वरती. काकाऊ बाई कोणत्या शाळा नाही तो तुम्ही बाई आमना शाळा ना मास्तर बी दिखीनात माले. माल ना प्रश्न तिसरा पाया जाओ शेका तुम ना कॉपी बेबी. प्रश्न तिसरा नी. अरे आराम खोरा. स्क्वॉड कडनं कॉपी मागतो तू. कोणत्या शाळेचा विद्यार्थी तू रे? हा लाज नाही वाटत का तुला? अरे हरामखोर. स्क्वॉड साहेब आहेत ना ते. त्यांच्याकडे कॉपी मागतो तू हरामखोर. बापरे माफ करा हो. मला वाटलं आमच्या शाळेच्या आजूबाजूचे कुठले मास्तर होणार. मी सहज तुमच्याकडनं मागायला गेलो हो. माफ करा हो. काय रे पेपर लिहित नाही का तू? इकडे तिकडे काय बघतोय? हा तुझा पेपर तर कोरा दिसतोय. पेपर का लिहित नाही तू? सर ऐन पेपरामध्ये माझी आजी वारली सर. माझ्या घरामध्ये 10 दिवस दसव्याची पुरी गर्दी जमली होती सर. मला पुस्तक वाचायला संधी मिळाली नाही सर. ऐन मौसम मध्ये माझी आजी वारली सर. सर अहो बाळवा खोटं बोला ना बर का. आतेपर्यंत 10 सावा येईन दल्लीले माट्टा गेले न्यारा न्यारा ठिकाणी. आता 11 मारा ना तो त्यांनी दल्लीले. बेकार नाटकी करतो. अरे रे रे वाईट झाले. बरं बेटा जेवढं येईल तेवढं लिही पेपरामध्ये. ठीक आहे सर. या वर्षी तर मी निर्धार केला होता की या वर्षी मी 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत बोर्डात प्रथम क्रमांकाने मी या वर्षी पास होऊन येईल. पण काळाने घात केला आणि हा प्रसंग माझ्यावर ओढावला सर. शाबाईचा नाटकी तुझ्या नाटकीनी दमदार. इकडनं पेपर तर सुटू दे साल्या बाळीवाला. पुरा जोडीन मी. मायचा पुरा खोटं बोलतो रे हा कुत्या कुठला देवर पोट्या. काय रे बेटा तू बसलेला आहेस पेपर लिहित नाही का? आदरणीय सर एव्हाना माझा पेपर हा 1 तासातच लिहून झालेला आहे. मी आता फक्त पेपर मध्ये लिहिलेल्या गोष्टींचं मनन करत आहे. अरे वा तुझ्यासारख्या विद्यार्थ्यांना तर या आपल्या राष्ट्राला खर तर गरज आहे. तुझे भविष्य उज्ज्वल आहे बेटा. वा 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 तुला भेटून आनंद झाला. प्रिय विद्यार्थी मित्रांनो कॉपी करून पास होणे हे खरे यश नाही. कदाचित काही वेळा कॉपी करून तुम्हाला गुणही मिळू शकतात पण ज्ञान मिळत नाही. आणि लक्षात ठेवा ज्ञानाशिवाय मिळालेले यश फार काळ टिकत नाही. म्हणून कॉपी कोणी करू नका विद्यार्थी मित्रांनो. स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा. तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. तुम्हाला पुढील पेपराच्या भरपूर शुभेच्छा.